सुरुवातीला मी असं दूध घेत होतो इकडे सर्वीकडे. समाधानकडे दूध घ्यायला लागलो तर खूप फरक पडला सर. दुधाची चव ती खूपच बदलली. दुसरी गोष्ट, दूध असं पिऊ शकत नव्हतं आपण, आणि डायरेक्ट मी दूध गरम करून तो डायरेक्ट पिऊ शकतो आता. दुसरी गोष्ट, त्याची जी साळ आहे सकाळी साय येते, ते घरचे लोक म्हणतात की एवढी मोठी जाळ साय आपल्याला कधी पाहिली नाही आपण. भाकरीसारखी खूप मोठी साळ. आणि साळ काढल्यानंतर सुद्धा दूध जे आहे ना तसं म्हणजे दुधाचं पातळ झालेलं नसतं. हे महत्वाचं आहे त्याच्यात. क्या बात आहे. फॅट का बरं येतं, कारण लक्षात ठेवा, फॅट कोण येते तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना. बघा कसं की माझे मिसेस आहे ना, ते थोडं आजारी असतात, तर ते दूध घेतच नव्हते सुरुवातीला. तर तो दूध घेत नव्हतं. आता ते दूध यांच्याकडनं घेतो, तर दूध घ्यायला लागलं तर त्यांना फरक पडायला लागला. त्यांना थोडंसं म्हणजे वेगळं थोडं वाटायला. कॅल्शियम लेवल वाढली. मी चार्जर चालत नव्हतो ना, तर चहा प्यायचो नाही. अनुवंशिक परंपरेनुसार मला दान भेटलेलं आहे. माझ्या आईला शुगर होती, मला पण शुगर. पण आता मात्र मिल्क चार्जर ज्या दिवसापासून देतोय ना, त्या दिवसापासून मी विना साखरेचा चहा पितो. 8 दिवसामध्ये माझ्या पायाच्या पोटच्या दुखणं बंद होऊन गेला. म्हणजे कशाला देताय तुम्ही मिल्क चार्जर? मशीन ना. अच्छा, बर. किती म्हशी तुमच्याकडे? माझ्याकडे 5 आहेत. बर. तुम्ही कधीपासून वापरताय? 3 वर्षापासून वापरतोय. काय बात करता? एसएसएमच्या चारा टाकल्याने ना सर, तर मशीनची स्किन आहे ना एकदम, आणि पालडू ज्या एसएसएमचा चारा खाऊन जर म्हशींना चारा खाऊ घातला किंवा मिल्क चार्जर खाऊ घातला तर पालडू मरतच नाही, गॅरंटेड. हो. आणि तब्येत कशी राहते त्याची? गुटगुटीत, बरोबर आहे की नाही? कमरात एकदम. म्हणजे हे महत्वाचं आहे. हे दूध घेऊन जातो मी, तर माझी पत्नी म्हणतात की माझ्या वडिलांकडची मला आठवण आली म्हणे 30-35 वर्षापूर्वी पासून. आम्ही जसं घरचं दूध तूप खात होतो, सेम तसंच दूध आहे सर. बाजरीच्या भाकर एवढी त्याला मलाई येते. सर कुठेही बाहेर दूध घेत नाही. संध्याकाळी येतील माझ्याकडे दूध घ्यायला. पण तुमचंच हा, दिवसभर बिना दुधाचे राहतील आणि सांगून जातील संध्याकाळी काढून ठेव बाबा आमचं दूध. बरोबर. पण दुसऱ्याकडे दूध घेत नाही. की समजा लोकांचं जर आरोग्य समजा आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही खरोखर मिल्क चार्जर वापरता. लोकांचे आरोग्य आपण चांगलं ठेवू शकू, गुरांचं देखील आरोग्य चांगलं. गुरांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच व्यवस्थित राहील ना सगळ्या गोष्टी. माझ्या मालकीनबाईने उडीद पेरला आणि मी शेअरभर एसएसएम पेरला. बरोबर. तर मला 85 किलो उडीद पिकला. किती याच्यामध्ये? 1 किलो उडीद. 1 किलो उडीद, 1 किलो उडीदच्या बियाण्याला 2 किलो एसएसएम लावलं होतं. 2 किलो एसएसएम. आणि त्याच्यातून किती पेरला? 1 गुंठा. हो. आणि त्यात झालं किती? 85 किलो. मिल्क चार्जर देणार आहे अजून पण इथे जेवढे उपस्थित आहेत सगळ्यांना मी एका गोष्टीची ग्वाही देतो, तुमच्या गाईचा खर्च मी भरेल. काही झालं तरी मी भरेल. हो, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून? काही झालं तरी मी भरेल. पण क्या बात. पहिला फोन डॉक्टरांना करू नका. पहिला फोन मला करा. येस, म्हणतो माणूस. पहिला फोन डॉक्टरांना करू नका. तुम्ही मिल्क चार्जरवर विश्वास ठेवा. तुमचं शेण हे एवढं सुंदर होतं की तुमच्या शेतामधला जो उत्पन्न आहे तो डबल तिबल होऊन जातं. आणि 60 दिवसामध्ये शेण कुजतं. हे जगातलं पहिलं वैशिष्ट्य आहे. उघड्यावर कुजतं, कुठं टाकायची गरज पडत नाही, त्याच्यात काही कालवायची गरज पडत नाही. माझ्याकडे घराची कालवड होती एक. बर. ती 3-4 महिने गाव असताना ती बसली, उठायची नाही. अरे बापरे. मी मिलचा आणलं, ते पण सुरू ठेवलं. तर सर माझी गाय आहे ना 3-4 दिवसात आहेत ना फिरायला लागली. डॉक्टर साहेब, ती गाय आहे ना आज म्हणजे मला 5-6 लिटर दूध पहिल्या झोपाला दिलं तिने. आणि आता मिलचार्जमुळे ना, मिलचार्जमुळे एवढी आजारपणाची गाय आता दूध देते एक टायमाला 4-4.5 लिटर. आणि आता 4-4.5 महिन्याची गाय. वा, जी गेली होती संपली होती. व्हिडिओ पाहण्यापेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. तेच मी काय सांगाल त्यांना. प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. त्यांना असं वाटतं की बाबा शॉवर लावल्यावर टेम्परेचर मेंटेन केलं, चांगली पेंट टाकली आणि हे चांगल्या पावडरी लावल्या का झालं काम, असं लावलं. आता हे अक्षय कुमार जसे विमल खाताना आपल्याला व्हिडिओ दाखवतात, ऍक्च्युली ते खात नाही. तसा प्रकार ह्या व्हिडिओचा. रियालिटी वेगळीच आहे. आपल्याला स्वतः मेहनत करावी लागेल. अशा गोष्टींवर विश्वास ठेवा. थोडंसं महाग आहे पण कामाचं आहे. पहिली गोष्ट बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, गमतीची गोष्ट सांगायची. सोनं महाग आहे का बेंटेक्स महाग आहे? जोपर्यंत आपल्याला कळत नाही की मिल्क चार्जर काय भानगड, तोपर्यंत ते महागच वाटेल. आधी वापरा, त्याचे रिझल्ट घ्या, मगच ठरवा. बरोबर, 1 नंबर. बरोबर आहे. 4 पडावा म्हणून औषध आहे 200 ml किंवा 250 ml, तर 200 रुपयाला. जशी का व्हॅली ना गाय तर म्हैस, तर तसंच तिला पाजावं लागतं. बरोबर. 95 रुपयाची किंवा 100 रुपयाची जनतेची गोळी आहे. आणि एका दिवसाआड कॅल्शियम प्लसच्या बाटल्या पाजाव्या लागतात 3 दिवस. म्हणजे तुम्ही गाय व्यायच्या किंवा म्हशी व्यायच्या टायमाची गोष्ट सांगता. 5 बाटल्या 200 प्रमाणे 1000 रुपये होऊन गेले. आणि इतकं करून जर का एक गाय किंवा एक म्हैस कॅल्शियम डाऊन झालं
तर 2 काचेच्या बाटल्या म्हणजे कॅल्शियमच्या आणि 2 प्लॅस्टिकच्या मधल्या बाटल्या अशा 4 बाटल्या जर डॉक्टरने लावल्या तर 5,000 रुपये घेतात. मग मला असं सांगा तर ही 25 किलोची गोण 8,000 रुपयाला कशी महाग आहे? महागच नाहीये. मग ही चालणार किती दिवस चालणार ही? 5 मशीनचं काम करून देते पूर्ण 3 म्हणजे 4 महिन्याचे होते त्याला. आणि दुसरी गोष्ट अशी 15 दिवस आधी जर खाऊ घातला ना तर केवढं का मोठं दानग पाळलं असे ना तरी बी काही आपोआप problem. बाहेर येते. त्याच्या बाहेर येऊन जातो. 4 घंट्यामध्ये पडतो म्हणजे पडतो. जय सिटी वैदिक. जय मित्र हो, आपण आता गोठ्याची व्हिजिट केली बरोबर आहे ना. आणि व्हिजिट केल्यानंतर आपण एक ऑब्झर्वेशन केलं की इथे नव्याने गोठ्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना आज का परवडतं आहे? कारण त्यांच्या दुधाला काय आहे? चांगली मागणी आहे. आणि दुधाला मागणी असल्यामुळे त्यांनी गोठा काय केला आहे? आणखीन वाढवला. तर त्यांचे काही युजर आहेत तिथं, शिक्षक आलेले किंवा जे ग्राहक आहेत दुधाचे, कोण कोण आलेले इथे? तुम्ही आहेत. तर आपण त्यांना माईक देऊ की काय तुमचा अनुभव आहे थोडासा आम्हाला सगळ्यांना शेअर करा. पुरुषोत्तम भीमसिंग राजपूत. मी ॲक्च्युअल शेतकरी आहे पण. अच्छा. मी आपला युजर आहे. अच्छा. 4 एकर शेती. मी म्हणजे शेती जास्त आहे. राहायला तुम्ही कुठे आहे? वैंदाना. आपण मालपूरला जाणार आहेत ना, बर बर वरच्या बाजूला शेती. बर बर बर. तर राहायला दोंडाच्याला आहे मी. तर सुरुवातीला मी असं दूध घेत होतो इकडे सरीकडे. बर, बर. एक दिवशी गोसावी सर माझे चांगले मित्र. एक दिवशी सरांनी सांगितलं की तुम्ही दूध कुठून घेता? म्हटलं इकडे एका डेअरीवरून घेतो म्हणे. तिथं सुरुवातीला दूध चांगलं येत होतं ना. म्हटलं गोसावी सर. गोसाई सर. बर. मग ते दूध म्हटलं आता बरोबर येत नाही तिथून. मी म्हणे मग तिथं जो दूध टाकत होता ना मांडरचा आपला समाधान, तर त्याने ते दूध बंद केलं आणि त्याने प्रायव्हेट दूध सुरू केलं इकडे. बर बर. मग म्हटलं असं आहे का? मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी समाधानकडे दूध घ्यायला लागलो. तो खूप फरक पडला सर. म्हणजे एवढा फरक पडला ना की दुधाची चव हां ती खूपच बदलली. दुसरी गोष्ट, दूध असं पिऊ शकत नव्हतं आपण डायरेक्ट. डायरेक्ट साखर टाकल्याशिवाय पिऊ शकत नाही. आणि डायरेक्ट मी दूध गरम करून तो डायरेक्ट पिऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, त्याची जी साळ आहे सकाळी साय येते तर घरचे लोक म्हणतात की एवढी मोठी जाळ साय आपल्याला कधी पाहिली नाही आपण. भाकरीसारखी खूप मोठी साळ. आणि साळ काढल्यानंतर सुद्धा दूध जे आहे ना हां तसं म्हणजे दुधाचं पातळ झालेलं नसतं. हे महत्वाचं आहे त्याच्यात. क्या बात आहे. म्हणजे केमिकलवर जे दूध तुमचं साय येते ना ते पुरती साय पूर्णपणे दुधाचा अर्क काय करते? काढून निघून घेते. जातो. हो परंतु मिल्क चार्जर जे दूध तयार होतं त्याच्यामध्ये दुधातली पूर्ण साय निघून जात नाही. तुम्ही नाही. 2-3दा काढू शकता. हो काढू शकतो. हे खरंच आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा ती साय काढल्यानंतर आपण एकत्र केल्यानंतर तिचं आपण हे बनवतो, तूप बनवतो. तर तूप बनवलं ते ताक काढतो बाहेर. तर ताक काढल्यानंतर मी ताक जेव्हा बाजूला काढलं आणि ते ठेवलं तर एक तासाभरानंतर परत त्याचा लेअर आला ताकाला जाळ. तर आमच्या घरचे म्हणे का हो, अजून तर लोणी राहून गेले ह्याच्यात. मी म्हटलं असं नाही होणार. मग मी खरंच काढून पाहिलं ते खरंच त्याच्यात पण लोणी होतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सेस फॅट ज्याला आपण म्हणतो तो फॅट का बरं येतं? कारण हे लक्षात ठेवा, फॅट कोण येते तुम्हाला मी सांगतो सगळ्यांना. बघा, आपण हे जे चारा बघतो या चाऱ्यामध्ये सगळ्यात बेस्ट जे अर्क असतो त्याचा सारांश म्हणतो आपण, ते फॅट असतं बरोबर आहे. आणि ते फॅट आपण पचवू शकत नाही, पण ते जनावरांकडे ती ताकद आहे का ते त्यांच्या पचनक्रियेमध्ये ते फॅट पचवू शकतात. कारण त्यांच्याकडे एवढे हाय पॉवरफुल बॅक्टेरिया आणि एन्झाईम्स असतात. मग ते पचवून ते आपल्याला आणखीन सोपं करून देतात आणि मग ते दुधामधून आपण ते तूप काढू शकतो. तर ही ताकद आपल्याला जनावरांना दिली, पण ती ताकद कधी येईल? जर तुमच्या चाऱ्यात असेल तर येईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, आता चाऱ्यामध्ये जरी असेल बी तरी जनावराची पचन करण्याची क्षमता राहिलेली नाही. त्याच्यामुळे मिल्क चार्जरची गरज पडते. कारण आता जे पाणी पाचतो आपण त्यांना ते पाणी क्षार पडे, त्याच्यानंतर त्यांना जो चारा देतो तो रासायनिकचा आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे जीवाणू आहे पचवणारे तेच मरून जातात किंवा त्यांची संख्या काय होते? कमी होते. आणि म्हणून त्यांच्या पचनक्रियेमध्ये बदल होतात. असं येते. आणि म्हणून मग तुम्हाला जे दूध चांगलं मिळते आता म्हणजे 100% त्याचा अर्क मिळतो, सारांश मिळतो. तुम्हाला हेल्थमध्ये काय इश्यू वाटला? 100% म्हणजे बदल वाटला. कसं की माझे मिसेस आहे ना ते थोडं आजारी असतात. तर ते दूध घेतच नव्हते सुरुवातीला. तर तो दूध घेत नव्हतं. आता ते दूध यांच्याकडनं घेतो तर दूध घ्यायला लागलं तर त्यांना फरक पडायला लागला. त्यांना थोडंसं म्हणजे वेगळं थोडं वाटायला. कॅल्शियम लेवल वाढली ना? कॅल्शियम लेवल वाढली. शरीरामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय? पेशी विभाजन करायचं तर काय पाहिजे? कॅल्शियम पाहिजे. आणि पेशी विभाजन केलं तर तुमचं शरीर तरुण राहतं. जेवढं तुमच्या शरीरामध्ये पेशी विभाजन वेगाने होईल तेवढं तुम्ही तरुण राहणार. पेशी विभाजन जेवढं स्लो होईल तेवढं तुम्ही लवकर म्हातारे होणार. मग त्याला मेन घटक काय? कॅल्शियम. मग तो बाहेरून तुम्ही कॅल्शियम घेतलं त्याने पेशी विभाजन क्रिया होत नाही. बोन्सला उपयोग होईल तुम्हाला,
पण पेशंटला नाही उपयोग होत, त्याला ओरिजिनल कॅल्शियम लागतं. मग ते ओरिजिनल कॅल्शियम तुम्हाला कशातून मिळतं? या दुधातून मिळतं. पण ते पूर्वीचं जे होतं ना ते तुम्हाला ते आर्टिफिशियल असल्यामुळे पचत नव्हतं त्यांना. पचत नव्हतं, हो. आता त्यांच्या इंद्रियांना ते पचायला लागलं, त्याच्यामुळे ते इंद्रिय काय म्हणते, अरे घे चांगले घे, म्हणजे ते खाऊशी वाटतं. नाही, हे तेवढंच खरं. आहे की नाही? एकदम मस्त, छान, धन्यवाद. मी रावसाहेब मका पाटील, राहणार वायपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. बरं, माझा अनुभव असा, मी असं खात्रीने सांगतो का मी आधी जेव्हा माईक. चार्जर चालत नव्हतो ना, हां हां, तर चहा प्यायचो नाही. अनुवंशिक परंपरेनुसार मला दान भेटलेलं आहे. माझ्या आईला शुगर होती, मला पण शुगर आहे. हां हां हां, तर मी चहा प्यायचो नाही. पण बर. आता मात्र मिल्क चार्जर ज्या दिवसापासून येतोय ना, बर. त्या दिवसापासून मी विना साखरेचा चहा पितो म्हणजे कशाला देताय तुम्ही चार्जर? मशीनना. अच्छा, बरं. किती म्हशी तुमच्याकडे? माझ्याकडे 5 आहेत. बरं बरं, तुम्ही कधीपासून वापरताय? 3 वर्षापासून वापरतोय. काय बात करता, म्हणजे सेमच आहे तुमचे एवढे? हो. बरं, मग काय बदल पडला त्यांनी मग? आणि 8 दिवसामध्ये माझ्या पायाच्या पोटच्या दुखणं बंद होऊन गेलं. दुसरी गोष्ट असं, दादाच्या शेतामध्ये आपण जर खोंड्या कापायला गेलो ना तर दसं लागून जातात आणि ते शेतीना कडक होऊन जातं. ज्वारीचं? हां, खोंड्या कापायला गेलो ना तर बिंदात चालून जातो मी, ते धस लागत नाही, पायाला वाकून जातं. आणि ती जी माती आहे ना मऊ लागते. बरोबर आहे. आणि हा जेव्हा हा उचलतो ना तो पांढरा हात होऊन जातो उचलायला. म्हणजे तो लष्ट येतं हाताला सगळं. आणि बरोबर? चिकन लागतं पावडर सारखं, कॉर्न पावडर लावलं correct. जसं. पण तेच त्याचं ते काय आहे, फॅट आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, माती नरम झाली त्याचं त्या शाळूचं, म्हणजे तुम्ही त्याला इकडे काय म्हणता? नाही, तुम्हाला त्याला शाळू, हां दादर म्हणता. त्या दादराचं धसकट काय झालं, नरम झालं. म्हणजे माती नरम तर तुमचं धसकट नरम, आणि माती गरम तर धसकट बी गरम. आणि ते गरम पडल्यावर काय भाव पडतं ते? SSM आणि ह्युमस गोल्ड मिक्स करून मी भुईमुग पेरलेला आहे 10 किलो. बरं, आणि 1 थैली गहू पण पेरलेला आहे. तर म्हणजे गव्हाबरोबर भुईमुग पण पेरलेला आहे. गव्हाबरोबर शेंगा लागून गेले आहेत सर. शेंगा लावून लागून गेलेले आहेत. सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड. ह्युमस गोल्ड किती एरियाला किती टाकलं होतं? मी 50 किलो म्हणजे सर्व मिक्स करून घेतलं. 50 किलो गहूला दिलं, उरलेलं भुईमुगाला दिलं आणि उरलेलं या दादरच्या खोंड्याला दिलं. आता हे तर पार ते अवघड झालं सगळं. तरी पण रिझल्ट एवढे भारी भेट. हो. आणि किती दुसरी क्षेत्र असेल गोष्ट, ते? क्षेत्र किती असेल क्षेत्र? क्षेत्र एकरभर अर्धा बिघा भुईमुग आणि 1 बिघाभर म्हणजे दादर. 2 एकरला? हो. 2 एकरला तुम्ही किती 75 किलो झालं ना ते? 25, 120, 30, 55 आणि 125 75 किलो. सर 2-2 1 अच्छा, 2-2 1-1. हां 2-2 1-1चा डोस हा आम्ही तुमच्या भागामध्ये कोरडवाहू म्हटल्यावर 1 एकरला सांगतो. हां बागायतीला आम्ही 4-4, 2-2 सांगतो. हां. कोरडवाहूला 2-2 1-1 सांगतो एकरला. सम्राट शक्ती मिराकल आणि Humus ह्युमस Gold. गोल्ड बरोबर. मिक्स करून घेतला आणि सगट नगट देऊन दिलं सगळ्यांना. खतरनाक रिझल्ट. हो. आणि सर गव्हामध्ये ते लेमटे गवत आहे ना, असं जास्त जोर नाही करत आहे, लहान राहून गेला आणि गहू वर निघून गेला. म्हणजे बी पक्का नाही झाला आणि गहू पक्का होऊन गेला. काय बात करता? हो. SSMच्या चारा टाकल्याने ना सर तर म्हशींची स्किन आहे ना एकदम, आणि 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 पालडू ज्या SSMचा चारा खाऊन जर म्हशींना चारा खाऊ घातला हां. किंवा मिल्क चार्जर खाऊ घातला तर पालडू सोबत. मरतच नाही. गॅरंटेड. हो. आणि तब्येत कशी राहते त्याची? एक गुटगुटीत बरोबर आहे की नाही? कमरात एकदम. म्हणजे हे महत्वाचं आहे. केसांचं प्रमाण आपोआप कमी होऊन जाणार तुमचं पारडच. मग ते गाय असू नये तर जीव म्हैस असू. पैकी नाही राहत, जीव ऊ राहणार नाही, कतली राहणार नाही, काहीच नाही सर. जय सिटी वैदिक, जय सिटी वैदिक. जय श्रीराम. आदरणीय गुरुवर, मी राजेंद्र दगा चौधरी, गाव बामणे, राहायला दोंडायचं. माझी सरांची 4थी-5वी भेट. आता परिचय सांगा सगळ्यांना. हां. सरांची माझी 4थी-5वी भेट काही सामाजिक प्रसंगात आणि SCT वैदिकच्या संदर्भात. तर मी 3 वर्षाचा असताना आई वडील वारलेले, गरिबी गाभर शेती नाही. मग विद्यार्थी दशेत पोट भरणं कठीण. मग 2-3 गायी पाळलेल्या होत्या. बर योगायोगाने थारपारकर आणि गिर होत्या. बर. डोक्यावर चारा आणायचा आणि शिक्षण वगैरे केलं पूर्ण. अच्छा. मग तेव्हापासूनचा गायी आणि दुधाचा व्यवसाय. संबंध, स्वतः दूध काढणं अजून पण हाताला घट्टे आहेत. अरे वा. बरोबर. तर नंतर तो संपर्क तुटला, नोकरी जशी लागली 32 वर्षापासून गाई म्हणजे गायींचा संपर्क झाला नाही माझा. पण मग आता जीवन जगताना दूध तर रोज लागतं. बरोबर आहे. दररोज दूध पाहिजे. सकाळ उगवली की हां हां हां. मुलांसहित आपल्यासहित. योगायोगाने पत्नी अशी मिळाली की तिच्या बापाकडे प्रकाशा गावात सगळ्यात जास्त दूध त्यांचंच. बापरे. बर. मोठे गोठेवाले. दूध तुपाची खाणारी पिणारी बायको मिळाली आणि माझ्या घरी होती बकरी.
कसं तरी त्याच्या दूध कप भरली घ्यायचं, बागवायचं. सुरुवातीला लग्न झाल्यावरची गोष्ट, बिचारायला काय कधी, पण तिच्या ते जीन्स मध्ये ठासून भरलेलं बरोबर ना, आहे. घरचं ओरिजिनल दूध, तूप, ओरिजिनल तूप, मध, तूप, ते ओरिजिनल सगळं, कढी, ते ओरिजिनल दही. सगळं दूध तुपातली. मग आता जसं मिळतं तसं आम्ही भागवलं सर. बरं. मग मी नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यावर 32 मी नवोदयाला लागलो. 4 राज्यात नोकरी केली. बरं. नंतर शासकीय महाराष्ट्र शासनाची सेवा केली. आदिवासी Retire विकास झाले. विभाग मुख्याध्यापक रिटायर झालो. आणि मग आता पुन्हा मग दुसरी ते चालू डोक्यात- झाली. हां दुसरी हां, बिनिंग. दुसरी नोकरी. तर रिटायर झाल्यावर मग वाटलं की आता काहीतरी करू आपण, बर एखाद्या गायीची सेवा करू, थोडीशी शेती घेऊ. बरं. आणि SCTचे व्हिडिओ बघण्यात आले तर खूप पाहिले गेले माझ्याकडून सर. इतके व्हिडिओ पाहिले गेले मी सांगू नाही शकत तुम्हाला. रोज 2-3 तरी पाहतो. घरचे अक्षरशः मला तुला ज्ञान वाढतं ना. हा म्हणजे भूक येते. बरोबर. भूक जरी शेती नाही तरी भूक, जरी गाय नाही आत्ता तरी भूक, कारण बरं. आधीचे अनुभव आहेत ना. बरोबर तर मग सरांनी सांगितल्यावर की असं आपले SCT युजर आहेत, त्यांच्याकडचं दूध चांगलं आहे सर. म्हटलं कशाचं दूध, म्हणजे कसलं दूध आहे? म्हणे आपलं मिल्क चार्जरचं आहे. म्हटलं आजच संध्याकाळपासून सुरू. वा बर म्हणजे जरी जसं बी दूध मिळत होतं तसं घेत होतो आणि कधीच दूधवाले आम्ही बदलत नव्हतो बरोबर. की ठीक आहे बा आता काही इलाज पर्याय नाही. नाही त्याला आता. पण जसं सरांनी सांगितलं त्या क्षणापासून तर आतापर्यंत SCT, मला तर सगळा अनुभव आहे SCTचा. बरोबर. मी ऐकून आहे, सगळं बघून आहे, तुम्हाला भेटून आहे, अनेक शेतकऱ्यांचे मी काय संपर्क अनुभव केलेला तुम्हाला आहे. हां सर, दूध तर अनुभव बदललं? असा आला. हां. ते दूध घेऊन जातो मी, तर माझी पत्नी म्हणतात की माझ्या वडिलांकडची मला आठवण आली. म्हणे 30-35 वर्षापूर्वी वाह. पासून आम्ही जसं घरचं दूध तूप खात होतो सेम तसंच दूध आहे सर. बाजरीच्या भाकर एवढी त्याला मलई येते. दूध गरम केल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवलं बरं. तर रात्रभर मध्ये ते हे इतकी झाले जाड- दुधाची तुम्ही ओळख सांगितली, हां. दुधाची तुम्ही कौतुक केलं. बिलकुल त्याच्या सर. तुमच्या आरोग्यावर काय हा, परिणाम? आरोग्यावर आम्हाला असंही काहीच नव्हतं, पण एकदम आता स्फूर्ती आली, इतकी स्फूर्ती आली तुम्हाला त्या दुधामध्ये. जोश बिलकुल. आणि तो म्हणजे मानसिक दृष्ट्या पण स्ट्रॉंग होतो माणूस आणि शारीरिक दृष्ट्या अजूनपर्यंत दोघाला काही नाही. अर्ध्या तासात जर दूध संपलं थांबा. हा तर सर कुठेही बाहेर दूध घेत नाही. संध्याकाळी येतील माझ्याकडे दूध घ्यायला. पण तुमचंच नाही. हा, दिवसभर बिना दुधाचे राहतील आणि सांगून जातील संध्याकाळी काढून ठेव बाबा आमचं दूध. बरोबर. पण दुसऱ्याकडे दूध घेत नाही. आता आमचे हे सर आहेत, हे पण हो 7 वर्ष त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलंय. आमच्या बरं. जिल्हा परिषदला सर होते. अच्छा. हा, एक दिवशी मी कुठून प्रवास करून येत होतो, रस्त्यात घरच्यांचा फोन आला की दूध पाहिजे आपल्याला, संपलेलं आहे. समाधानला लगेच फोन केला समाधानला की समाधान दूध उरलंय का, मी येतोय प्रवासातून, दूध काढून ठेव. सर संपलं म्हणे. बर घरच्यांनी मला सक्त तंबी दिलेली आहे की समाधानच्या दुधाव्यतिरिक्त दूध आणायचंच नाही, नाही तर आणायचं नाही. मिळालं तर आणा, नाही तर आणायचंच नाही. नसलं तर कायमची तंबी आहे मला आता नसलं 6 तरी महिन्यापासून. हो, नसलं तरी चालेल. मग मी पहिल्यांदा बायकोशी खोटं बोललो त्यांच्याशी. दुसऱ्याकडून दूध देऊन आलो आलीच तू. आणि सांगितलं की आता पुरुष समाधानचं आपण ना, दूध आहे. आपल्याला माहिती नाही हां. आपल्यावर बी परिणाम होतो. मग काय करायचं? पण जेव्हा त्यांनी दूध तापवलं, हा. म्हणजे दूध तापवायच्या आधी नुसतं रंगावरून उठून घेतलं की हे समाधानचं दूध नाही चोरी म्हणजे पकडली सर. तुमची. धन्यवाद. दिल्या दिवशी भाकर. हो सर, भाकरी भेटली ना, मग भाकरीसाठीच खोटं बोलावं लागलं होतं. मी डॉक्टर अशोक मंडाले, जवळपास 1990 पासून मी या परिसरात कार्यरत आहे सर. मी तसंच स्टेट गव्हर्नमेंटला होतो ड्युटीला. स्टार्टला रत्नागिरीला होतो, नंतर नाशिकला आलो, नंतर येत होतो धुळ्यात, थोडाफार जळगावला होतो, नंतर लास्टला अमरावतीला होतो. आता रिटायर झालो, स्वेच्छा घेतली. तर मित्र, मी सरांचा 2 वर्षापूर्वी दीपवाडीला एक कार्यक्रम बघितला धुळ्याला. तर तिथं त्यांनी केळी आणली होती. तिथं केळी, त्या केळीचा तो वादा बघितला. आता जनरली समजा बाजारात समजा केळी आणली ना, तर ती केळीचं काय समजा 2 दिवसानंतर तुम्ही त्याला हात लावा, ती लिबलिबीत होऊन जाईल, हा. खायची इच्छा होत नाही. पण ही जी केळी, ही केळी तुम्ही 8 दिवस जरी ठेवली, 8 दिवसात तुम्ही सालपटा काढून तुम्ही खा, तुम्हाला एक टेस्ट वेगळी आणि एक चांगली टेस्ट असते. तिथे मी तुमची सर्व वांगी देखील बघितली. एक बरं. वांग्याच्या प्लॉटवाल्याने एक वांगी देखील आणलेले होते. तेव्हा मी असा निर्णय घेतला की आपण घरापुरतं का असे ना, आपण घरापुरतं, जगाला समजा आपण सगळ्यांना देऊ नाही शकत, समजा केलं तर उत्तम, हा. पण घरापुरतं का असे ना, म्हणजे आपण थोडासा भाजीपाला, थोडीशी बाजरी, थोडासा गहू हे घरापुरतं जरी केलं ना, तरी तुमचं आरोग्य चांगलं आहे, डॉक्टरांचा खर्च येणार नाही. हे तुम्हाला गॅरंटी सांगतो. हे डॉक्टर सांगताय. हा, आणि खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि सर यावर्षी मला इथंच माझं शेती आहे बघा, इथं माझं बरं. बाजूला माझं शेत हो, हो, आहे. हो. तर इथं आता मला मिरची करायची 1 हेक्टर. बर बर. ही 1 हेक्टर मिरची ही वैदिकच करायची वाह. आणि जवळजवळ 1 एकर वांग देखील करायचे. वा वा वा. ते देखील मला वैदिक करायचे. वर्षभर टिकवायच्या तयारीने ठेवा. हो, काही अडचणी सर. बरं का, त्याला किती खर्च आला तर मी करणार आहे, कारण मी जवळपास त्याला मी- खर्च नाही लागत, सातत्य लागत. नाही, काही अडचणी सर. बरं का,
आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही. हा बरं आपल्याला त्यात इंटरेस्ट चांगला आहे सर. मी जवळपास यावर्षी माझी 12 एकर पपई होती, बर जवळजवळ 7-8 एकर केळी देखील होती, बर बर इथं माझं लिंबू देखील आहे. अच्छा चांगली शेती करतो, मला एक इंटरेस्ट आहे. एक अरे वा. म्हणजे तसं बघितलं ना, शेती आणि पशुवैद्यकीय शास्त्र हे नाण्याच्या दोन बाजू आहेत सर. बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे. या एकाच नाण्याच्या या एकमेकांशिवाय राहू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये प्रयोग करा आणि तुम्ही ते अन्न खाऊन बघा, त्या अन्नाची टेस्ट बघा, आणि तुमचं आरोग्य बघा, नक्कीच तुम्हाला एक फरक नंबर. जाणवेल. त्यात काही खरं नाही. आणि इथं जे काय समजा बाकीचे पशुपालक बसलेले आहेत, समजा भैया असेल, समजा ते आमचे जावई असतील, म्हणजे बरीच आहेत, काही आले नाही उन्हामुळे. तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही खरोखर मिल्क चार्जरचा उपयोग करा. मी जवळपास सरांचं 2 लाखाचं मिल्क चार्जर आणलं होतं, आता संपलं सर 6 महिन्यापूर्वी. मला परत आणायचं आहे आता. तर त्या लोकांचे मला ते फीडबॅक भेटले, ते फीडबॅक अतिशय इंटरेस्टिंग होते. काही मला बोलले की डॉक्टर साहेब माग होतं, पण समजा मी ज्यावेळेस फॅटनं दूध विकत होतो, काही दूध फॅटनं जातं ना, तर मला रेट चांगला भेटत होता. त्याच्यामुळे आता तुम्ही आणलं नाही तर माझ्या म्हणजे फरक पडला बुवा, मला तो रेट मला भेटला नाही बुवा, असं रेट रिव्हर्स आले असं. पण थोडक्यात सांगायचं की एसएनएफ आणि फॅटी वाढतं, त्याची टेस्ट देखील वाढते आणि तुमच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो. तर याची एक थोडीशी काळजी घ्या. डॉक्टरांना तर सर मी स्वतः डॉक्टर, मी तर त्याचा प्रचारक देखील आहे ना, मी त्याचा प्रचारक देखील आहे. तुमच्या सहकार्यानं काय सांगाल बा यातून? नाही, सहकार्याने मी हे सांगेन ना की समजा लोकांचं जर आरोग्य समजा आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही खरोखर मिल्क चार्जर वापरा. त्या लोकांचे आरोग्य आपण चांगलं ठेवू शकू, गुरांचं देखील आरोग्य चांगलं. गुरांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच व्यवस्थित राहील ना सगळ्या गोष्टी. आता झालं काय सर, काय जशी म्हणजे आपण सध्या लोकसंख्येच्या बाबतीत भारतात जगात आपण 1 नंबर येत आता, बरोबर. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला समजा जर दूध पुरवायचं असेल, मांस पुरवायचं असेल, अंडी पुरवायची असेल, तर हे सर्वच्या सर्व चांगलं देऊ शकत नाही. पण आपण घरापुरतं म्हणा किंवा आपल्या नातेवाईकांपुरतं आपण एक चांगलं करू शकतो. मग याच्यामुळे होतं काय, आता या जर्सिगांचं प्रमाण वाढलं, बरं. तुमच्या नगरमध्ये सुद्धा जर्सिगा भरपूर आहेत सर. यांच्यामध्ये नेमकं काय थायलेरियासिस झाला, याना प्रॉब्लेम झाला, बेबिस झाला, हे या लोकांनी अक्षरशः शेतकऱ्यांचं कंबड मोडून टाकलं अक्षरशः उपचार करून. पण जर का समजा तुम्ही जर पद्धती बदलल्या तर रोगांचं प्रमाण साहजिक कमी येणार आहे. पण त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल, नाही का. जसा ते त्यांनी आता मगाशी मला त्यांचं उदाहरण आवडलं की बुवा त्यांनी तो चाऱ्याला त्यांनी काही SSM त्यांनी वापरलं. हा, मग असं जर तुम्ही चाऱ्याला वापरत असाल, जर तुम्ही मिल्क चार्जर जर खाऊ घालत असाल, आता एक नवीन प्रोडक्ट मला दाखवा, ॲनिमल हेल्थ चार्जर. हे असे समजा जर प्रोडक्ट वापरलं तर खरोखर मी जनावरांची जर रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर सहसा ते आजारी पडणार नाहीत, वैद्यकीय खर्च कमी होईल, नाही का. त्याचं आयुष्य वाढेल आणि ते निरोगी राहतील, वेळेवर माझ्यावर येतील, वेळेवर फडतील आणि गाभण देखील राहतील. म्हणजे बंधवताचं एका प्रमाणे ते कमी होऊन जाईल. कारण भाकड गुरं म्हणजे आपल्या ठेवायला परवडत नाही सर आजकाल. म्हणजे समजा म्हणजे मी तर असं म्हणतो, घरातले एखाद्या रिकामटेकडे पुरत जरी असलं ना, ते सुद्धा एवढा परवडत नाही. असा काळात आलेला आहे, नाही का, असा काळ आलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने काही ना काही त्याचं योगदान दिलंच गेलं पाहिजे, या मताचा मी. तर या अनुषंगाने सर मी तुम्हाला परत एकदा आवाहन करू इच्छितो की तुम्ही हे जे काही समजा यांचं जे SSM म्हणतात ना, याचा शेतीमध्ये उपयोग करा सर. मला सर तुम्ही 2 प्लॉट द्या वर्षी, एक मिरचीचा प्लॉट आणि वांग्याचा प्लॉट, जेणेकरून या परिसरामध्ये मला दाखवून द्यायचे की आपल्या वैदिकची काय ताकद आहे सर. ओके सर, धन्यवाद. उडीद पेरला होता मी, आस्तेरभर उडीदाच्या बियाण्याला मी माझ्या मालकीनबाईने उडीद पेरला आणि मी शेअरभर SSM पेरला. बरोबर. तर मला 85 किलो उडीद पिकला. किती याच्यामध्ये? 1 किलो उडीदाच्या बियाण्याला 2 किलो SSM लावलं होतं. 2 किलो SSM. आणि त्याच्यातून किती पेरला? 1 गुंठा. हो. आणि त्यात झालं किती? 85 किलो. मी आता असं आहे सर, 85 किलो पेरून पण 1 किलो पिकणार. पावसाळ्यात लोकांना 85 किलो पेरून 1 किलो बघा काटा माझ्याकडे काटा आहे असा परफेक्ट. का सांगतो की मी माझ्या मुलं आहेत ना शाळेत जातात, कमी जास्त डेप ठेवून देतात, मी काटा आणून ठेवलेला आहे 100 किलोचा. तर मी त्याच्यावर उडीद मोजून घेतला आणि ती चमची आहे ना आपल्या मिल्क चार्जरची, ती पण मोजून बघितली. ती जर आपण सपाट ठेवली ना तर बरोबर 50 ग्रॅम येते आणि फुल भरून ठेवली तर 70 ग्रॅम येते. मगाशी म्हणून तुम्हाला मी बघा सरांनी बरोबर क्युरी शोधून काढली. म्हणजे किती खाऊ घालतात 100, म्हणजे किती चमचा खाऊ घालतात, म्हणजे 70 ग्रॅम येते, 70 पेक्षा जास्त येत नाही. बरोबर आहे. म्हणजे किती जबरदस्त आहे की नाही. याला ऑब्झर्वेशन अभ्यास असं म्हणतात. धन्यवाद, खूप छान. सरांनी नंतर जमीन घेतली ना तर दुसऱ्याला करायला दिली, बाकीच्या कोणाच्या तरी जमिनी करण्यासाठी घेतल्या सरांनी. मग जो राबणार आहे बरोबर सर, त्याला घेऊन आले होते माझ्या इथे फार्म हाऊसवर, आणि तिथे स्टॉक पॉइंटला सरांनी बेसल डोस वगैरे विचारला, हे केलं ते केलं. सरांचं म्हणणं असं होतं, सर 1 एकरला किती बेसल डोस लागतो? एवढा लागतो, डबलचा द्या म्हणे. बरं का, सर बोलले डबलचा द्या. म्हटलं तेवढा नाही, आपल्याला गरज आहे तेवढं करू आपण. बल्ले लागल्यास लवकर बेसल डोस देऊ. नाही म्हणे, मला SCT वैदिकची ताकद माहिती आहे, मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, डबलचा द्या.
ठीक आहे म्हटलं. मी कोटेशन तयार केलं, फक्त किंमत सांगितली. सर गेले तिकडून. लगेच मला त्यांचा जो गडी होता करणारा त्याचा फोन आला नंतर. ओ सर म्हणे ते सर म्हणजे सरांच्या वर्षी लागू नका बरं का म्हणे. कारण काय एवढा डोस नका द्या म्हणे. ते शेतकरी मला विरोध करायला लागले. ते म्हणे सरांच्या वर्षी लागू नका बरं का म्हणे. ते सगळं उचलतील आणि जमिनीत टाकतील म्हणे, आम्हाला काहीच राहणार नाही म्हणे. मग ते दुप्पटच वापरायला लावतात सगळं म्हणे. त्यांना म्हटलं तसं नाहीये, मी बोलतो सरांचा गुरुच तसा आहे ना. कृषी अमृत. कृषी अमृत हा. 10 बॅगा ट्रॅक्टरवर शेतात गवतामध्ये फेकून दिल्या. गवतान गवतावर लाईन टाकून दिले, आधी फेकून दिलं, रोटा मारून दिलं. मी हे कृषी अमृत लावायचं कसं सर्व तुमच्या फील्डला सर नाशिक झोनच्या मॅडम मला वाटलं सरांना कसं करू आता म्हणे आधी फेकून दे. फेकून दिलं, रोटा मारून दिला आणि मक्का पेरून दिला. वटमध्ये नुसता पेरून दिला सर. आणि नुसता मक्का मोडला आणि काढला, स्कोएपलं नाही, निघलं नाही, काही नाही. मॅडमांना विचारून ड्रिंचिंग केली होती. मात्र 2 चमच्या मध्ये सॉईल चार्जर आणि ते 20 लिटर घेऊन पूर्ण संपून दिलं होतं पावसाळ्यात. गवतच नाही चालत. आणि वट्टमध्ये मक्का काढलेला आहे मी. आणि आज मक्का पडलेला आहे. मला बनलं नाही म्हणून काय हरकत नाही. मी खुशी पण मला परवडलेला आहे. म्हणजे कृषी अमृतनी मका 120च्या स्पीडनी आणि तण 10च्या स्पीडनी गेला वसडून. नाही झालं. आता हरभरा पेलेला एसएसएम लावून त्याला ह्युमस गोल लावलेला आहे. काहीच नाही, काहीच नाही, तणच नाही. हो नाही. विशेष गोष्ट उडीदाला फवारा नाही मारला. आस्तेवर उडीद पेरला होता, 85 किलो पिकला. आता मी मूग गहू याच्यासोबत मी मूग पेरलेला आहे. मला खात्री अजून 60-70 किलो मला मूग पिकेल. आणि हरभऱ्याला मी एक सुद्धा फवारणी केलेली नाही. आणि उडीदाला पण नाही आणि मुंगाला पण नाही. वा, किती सोपी शेती होऊन गेली. शेती सोपी झाली ना एकदम. मिल्क चार्जर देणारे अजून पण इथे जेवढे उपस्थित आहेत सगळ्यांना मी एका गोष्टीची ग्वाही देतो. तुमच्या गाईचा खर्च मी भरेल. काही झालं तरी मी भरेल. हो, याच्यापेक्षा काय पाहिजे अजून. काही झालं तरी मी भरेल. क्या बात, पण क्या बात. पहिला फोन डॉक्टरांना करू नका. पहिला फोन मला करा. येस, म्हणतो माणूस. पहिला फोन डॉक्टरांना करू नका. तुम्ही मिल्क चार्जरवर विश्वास ठेवा. इथे सर आपले दादा पण आहेत, बरेच जण आहेत. सर 200 ग्रॅम मिल्क चार्जर मध्ये एवढी ताकद आहे ना. 5 दिवस द्या. एका टायमाला 200 ग्रॅम, दुसऱ्या टायमाला 200 ग्रॅम द्या. 5 दिवस रेग्युलर द्या. 5 दिवस जायची गरजच पडत नाही सर. दुसऱ्या तिसऱ्या दिवसातच आपल्याला क्लिअर होते का. 4 सड मस्टायटिसचे 4ही सड बंद झाले. मस्टायटिस झाला गाय व्हॅली, तर ते बसण्या उठण्यात मस्टायटिस झाला. पण त्यांचा विश्वास होता मिल्क चार्जरवर. त्यांनी एक फोन केला, सर म्हणे असा असा प्रॉब्लेम येतोय, 4ही सड बंद पडत आहे म्हणे. त्यांना म्हटलं तुमच्या गाईचं जर नुकसान झालं तर खर्च पूर्ण मी देईल, पण डॉक्टरांना फोन नका लावू म्हटलं. सर 4ही सड त्याचे 3 दिवसामध्ये 4ही सडात दूध यायला लागलं. 4ही सड चालू झाले. म्हणजे हे काही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, हे भंपकपणा किंवा हा योगायोग नाहीये, हे सायन्स आहे पूर्ण. त्याचं सायन्स आहे ना. वेद काळातलं जे सायन्स आहे ते त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि आत्ताच्या काळातलं जे सायन्स आहे हे फक्त काही काळापुरतं सत्य आहे. बरोबर आहे की नाही. तुमचे मेडिसिन बदलत चालले, तुमचे इंजेक्शन बदलत चालले, दवाखान्याचे आजार बदलत चालले, लक्षणं बदलत चालले. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे आयुर्वेद होतं ते कधीच बदललं नाही. ते 3 दोषांवर आधारित होतं, वात पित्त कफ. आणि ते पंचमहाभूतांवर आधारित आहे, पृथ्वी जल वायू अग्नी आकाश. याच्यात कधीही बदल झाला नाही, कधी बदल होणार पण नाही. त्याच्यामुळे जे अनादिकालापासून आणि अनादिकाल चालणार आहे तेच सत्य राहणार आहे. परत तुम्हाला तिथंच यावं लागणार आहे. मग सगळीकडे फिरून यायचं आहे, तुमची इच्छा असेल तर या फिरून. आजच केलेलं योग्य ना. का आजच केलेलं योग्य आहे. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे वापरायचं की नाही वापरायचं. बघा, याच्यापासून होणारे फायदे, पहिली गोष्ट म्हणजे भाकड काळ शून्य होतो. दुसरी गोष्ट या बादलीवर दिलेलं ना. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं दूध आहे, क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण एकाच वेळेस वाढते. बरोबर आहे. तिसरी गोष्ट, तुमच्या जनावराचं आरोग्य हे धष्टपुष्ट होतं, डॉक्टरचा खर्च शून्य होतो. चौथी गोष्ट, तुमचं शेण हे एवढं सुंदर होतं की तुमच्या शेतामधला जो उत्पन्न आहे तो डबल तिबल होऊन जातं. आणि 60 दिवसामध्ये शेण कुजतं. हे जगातलं पहिलं वैशिष्ट्य आहे. उघड्यावर कुजतं, कुठं टाकायची गरज पडत नाही, त्याच्यात काही कालवायची गरज पडत नाही, गांडूळं आपोआप तयार होतात. त्याच्यानंतर सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे पहिलं हे असं आपलं मिल्क चार्जरचं खत आहे जे 10 रुपयापेक्षा जास्त रुपये किलोनी विकलं जातं. बरोबर आहे. त्या शेणामध्ये कधी भरडा येणार नाही, कधी चारा येणार नाही, कधी पातळ येणार नाही. आलं तर ते जास्त दिवस टिकणार नाही. तुम्ही लगेच ते 2 दिवस तुम्ही मिल्क चार्जर वाढून द्या, ते शेण परत घट्ट होणार. म्हणजे हे झाले 4 गोष्टी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दुधाची जी आपण म्हणतो आपण जी ती आयुर्वेदिक गुणधर्म आहे ते काय होतात, सगळे वाढतात. तुमचे जे जनावर आहे त्या जनावराची किंमत
समजा 70,000ची गाय असेल, तुम्ही जर मिल्क चार्जर चालू केलं तर 3 महिन्यामध्ये 1 लाखाची होते. ही फार मोठी उपलब्धी आहे ना, मग करा. माझं नाव सागर रवींद्र पाटील आहे, मांडळचाच आहे. 2-3 वर्षापासून रेग्युलर वापरतो. तुम्ही पण वर्ष सगळे वर्षामधले सगळे पहिले विदर्भ सरांचे आम्ही ना बर. तर काय अनुभव आहे तुमचे? उत्तम रिझल्ट आहेत सर. अच्छा, कोणते तुम्ही कशाला देताय? गाईच सर माझ्याकडे. किती गाय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आता 4 गाई 2 म्हशी आहेत. बरं, मग तुम्ही गायींना देता? हो, गायींचा अनुभव कसा आहे? चांगला आहे सर, उत्तम आहे. चांगला आहे, काहीच समस्याच नाही. नाही, डॉक्टरच लागत नाही सर. अच्छा, आणि दुधाची क्वालिटी छान आहे सर. ओके, दूध टिकून राहतं. हो, ओके, आता फक्त चारा करायचा बाकी, तेवढा करा. चारा करायचा आहे ओके. सर. आमचे डॉक्टरच सांगतात. हा, माझं नाव ज्ञानेश्वर सुभाष पाटील, मी खर्दे गावाचा आहे, नंदुरबार जिल्ह्यातला. माझ्याकडे घराची कालवड होती एक, बर. ती 3-4 महिने गाव असताना ती बसली, उठायची नाही. अरे बापरे, मग कॅल्शियम कमी झालं तिचं. हा, हा, नाही सर, म्हणजे ती आम्ही 7-8 लोक उठवायचो ना, असंच पाय असायची. पॅरालिसिस सारखी झाली. हा. माझा शेवटचा प्रयत्न सर होते. बर. सर आले होते, सरांनी ट्रीटमेंट केली, सरांनी काही मसाज वगैरे सांगितलं, चालू होतं ते. सर म्हणे आता म्हणजे खरंच कंडिशन बोगस झाली ती. सरांनी सांगितलं पण होतं, कारण विषय की संपला. आता शेतकऱ्यांचा कसं असतं म्हणजे कुठंही भांडू लागायला घाबरतोय तो. बरोबर बरोबर म्हणून तो स्वस्त्याकडे पडत आहे. बरोबर आहे. सर म्हणे आता तू डॉक्टरांना बोलवलं, फक्त ट्रीटमेंट पूर्ण कर हां. आणि तिला ती मसाज वगैरे उठवणं बसवणं सुरू ठेव म्हणे. हां. सरांनी आणि रात्री 12ला, खरं रात्री 12ला आले होते सर. बर बर. सरांनी जे हां. सांगितलं ना की हां. मी इतक्या ड्युटी करतो, बर. तर खरं आले होते. मग त्याच्यासोबत सरांची ट्रीटमेंट सोबत आहे ना, मी त्या 2ऱ्या दिवसाला का 3ऱ्या दिवसाला पंकज सरांकडनं मी हां. या काकांनी त्यांनी सांगितल्यावर हां. मी तिथून आणलं मिल चार्ज. कोणी सांगितलं तुम्हाला? सांगितलं कोणी? म्हणजे या काकांकडे पंकज सरांचा आहे ना अगोदर संबंध झाले होते. बर बर. आणि असं गावात विषय चालल्यामुळे म्हणजे आबाची गाय बसली, ज्ञानेश्वरची गाय बसली, मग हे काका बोलले तर एकदा तिथं जाऊन ये. पण म्हटलं, आणि असं डॉक्टरांना बोलत म्हणजे दोंड्याच्या मध्ये नंदुरबारमध्ये डॉक्टरांकडनं जर ट्रीटमेंट केली गेली हां. तर बाकीचा विषय सोडायचा. मग परत नंतर कुठल्या डॉक्टरांना बोलायचं नाही, असं बर बर. आहे ते नामांकित नाव आहे. आहे. बर. हा, खरं नामांकित डॉक्टर आहे. बर. पण मग या काकांनी सांगितल्यानंतर पण आहे ना, मी मिल चार्ज आणलं ते पण सुरू ठेवलं. हां. तर सर माझी गाय आहे ना 3-4 दिवसात आहेत ना फिरायला लागली. डॉक्टर साहेब ती गाय आहे ना आज म्हणजे मला 5-6 लिटर दूध पहिल्या झोपाला दिलं तिने. हा हा हा. आणि आता मिल चार्जमुळे एवढी आजारपणाची गाय आता दूध देते एक टायमाला 4-4.5 लिटर. हां. आणि आता 4-4.5 महिन्याची गाय बी. वा, जी गेली होती संपली होती. नाही खरंच, हा सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं होतं. हा, आता बोलू नको म्हणून. क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आज तुम्ही जर यूट्यूबवर गेले तुम्हाला जातीविषयी, खुराकाविषयी, तुमच्या समजा शेडविषयी, गोठ्याविषयी, ह्या सगळ्यांविषयी, त्याला गारवा कसा ठेवा, त्याला कसं याच्याविषयी खूप सारे व्हिडिओ आहे. परंतु जो मेन विषय आहे आरोग्याचा, त्याच्याविषयी कोणाकच काहीच नाही आहे. त्यांना काय सांगा? आणि महत्त्वाचं सर, व्हिडिओ पाहण्यापेक्षा प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे. तेच मी काय सांगा त्यांना. प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांना असं वाटतं की बाबा शॉवर लावल्यावर, टेम्परेचर मेंटेन केलं, चांगली पेंट टाकली आणि हे चांगल्या पावडरी लावल्या का झालं काम, असं मिनरल नाही मिक्सर हो, लावलं. आता हे अक्षय कुमार जसे विमल खाताना आपल्याला व्हिडिओ दाखवता, ॲक्च्युली ते खात नाही. तसा प्रकार ह्या व्हिडिओचा. रिॲलिटी वेगळीच आहे. आपल्याला स्वतः मेहनत करावी लागेल. अशा गोष्टींवर विश्वास ठेवा. थोडंसं महाग आहे पण कामाचं आहे, खूपच कामाचं आहे. वापरा. एक वेळेस याच्यावर विश्वास ठेवा, सरांवर विश्वास ठेवा. वास्तविकता अशी आहे, इतर वस्तूपेक्षा महागच आहे. वाटतं ते. रिॲलिटी ही आहे. नाही पण reality- महाग काय? तसं नाही. महाग पहिली गोष्ट बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, गमतीची गोष्ट सांगायची. सोनं महाग आहे का बेंटेक्स महाग आहे? चूक. तुम्हाला किंमतच नाही करता येत. बोला पुढे. कुठलीही गोष्ट तुलना करण्यासाठी समान क्वालिटीची असणं गरजेचं आहे. जर 2 गहू असतील, सारख्याच जातीचे असतील आणि सारख्याच क्वालिटीचे असतील आणि सारखेच पिकवलेले असतील आणि एक स्वस्त असेल आणि एक महाग असेल, त्याला महाग म्हणता येईल. आता मग अशी म्हटले की जर तुम्ही प्रत्येक फायदा काढला, समजा गाय तुम्ही उदाहरण सांगितलं, कॅल्शियम जर कमी झालं आणि गाय खाली बसली तर ते पुरं करता किती हजार रुपये लागतात? 5,000 रुपये. मस्टॅटिस जर झाला तर एका मस्टॅटिसला किती खर्च येतो? साधारण 3-4 हजार. 3-4 हजार रुपये. बरोबर आहे. आणि ज्या गोठ्यावर मिल्क चार्जर नाही आहे तिथं मस्टॅटिस हा येतो. हा, पाठ धरून आहे शेतकऱ्याची. हे महत्वाचं आहे ना सर, की बरोबर आहे आपल्याला ना? पटवून देणं गरजेचं आहे. म्हणजे पटून देण्यापेक्षा म्हणजे काय होतं, आपण त्याची तुलना मिनरल मिक्सचर बरोबर करतो. समस्या ही आहे. हो. मिनरल मिक्सचर 100 रुपये किलो आहे आणि मिल्क चार्जर हे 350-450 रुपये किलो आहे. मग आपण त्याची तुलना मिनरल मिक्सचर बरोबर करतो. तर मिनरल मिक्सचरने आजपर्यंत किती गाया वाचवल्या?
मिनरल मिक्सरने आज किती गायांना मास धरायला मदत केली? मिनरल मिक्सरने आज किती गायांचं दूध फॅट आणि पेस्टने वाढवलं आणि दूध वाढवलं? मिनरल मिक्सरने किती गायांच्या गोठ्यांमध्ये आरोग्य आणलं? हे आहे का असं काही? मग त्याची तुलना कशी करता तुम्ही याच्याबरोबर? सारखं दिसतं म्हणून, सारखं दिसतं म्हणून करता का? इथं तर मस्टडीज नाही सर, आहे का नाही? समाधानच्या गोळ्यात मस्टडीज म्हणजे मला काय सांगायचं आहे की हा जो संभ्रम ते म्हणतात ते बरोबर त्यांचं, का हा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होतो का ते मिनरल मिक्सरबरोबर तुलना करता. तुम्हाला कशाबरोबर तुलना करायची हे जर कळत नसेल तर तुम्ही कशाला बोलता? तुमचं तोंड उघडून तुम्ही तुमचं अज्ञान प्रगट करता, बरोबर आहे की नाही? हां, तुम्हाला परवडत नाही ना, तुम्ही नका वापरू, तुम्ही आदबा ना. हॅलो, आदबायचं काय कोणी इथं बंद नाही का? लोकशाही आहे. तुम्ही आदबू नका असं म्हणायचं काय अधिकार आहे आम्हाला? हॅलो, तुम्ही गरिबीमध्ये राहू नका असं म्हणायचं काय अधिकार आहे का? तुम्ही रोगट जनावरं पाळू नका असं म्हणायचं काय अधिकार आहे का आम्हाला? नाही, पाळा बिंदास आणि मरा नरकामध्ये. हां, आणि मग लोकांना सांगू नका ना आम्ही नरकात जगतो, आमचं काय खरं आहे का, हे दुधाला काय बाजार आहे का, याला कोणी विचारतं का, दुधात परवडतं का, हे रडारड तुमची आहे ना, लोकांना सांगू नका. ते घरातच मरा तुम्ही ते घेऊन. तुम्हाला जर मार्ग सापडला आहे, तुम्ही त्या मार्गावर चालायला तुम्हाला महाग वाटतं, मग तुमच्याकडे दळिंद्री आलेली ती तुम्हाला स्वस्त वाटते. हे दूध व्यवसाय करताना थोडी शिस्त जर लावली तर तुम्हाला दूध व्यवसाय काय आहे फायदेशीर आहे. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की मिल्क चार्जर काय बांधायचं हां, ते समजून तोपर्यंत घ्या. ते महागच वाटेल. आधी वापरा, त्याचे रिझल्ट घ्या, मगच ठरवा. बरोबर, एक नंबर, बरोबर आहे. सगळ्यांनी श्रीमंत झालं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे, परंतु ज्यांना ज्यांना वाटतं आहे की आपलं जीवन बदललं पाहिजे, मित्रांनो आपल्या परिवाराचं जीवन बदललं पाहिजे, तर आपण स्वतःला बदलावलं पाहिजे. तुम्हाला गाईचा किंवा म्हशीचा व्यवसाय केल्यानंतर किंवा शेती केल्यानंतर जे निव्वळ नफा उरतो, निव्वळ नफा उरतो, तो निव्वळ नफा काय पाहिजे? जास्त पाहिजे का? तुम्हाला जी गुंतवणूक भांडवल आहे ते जास्त कमीचा विचार करायचा आहे का? तुम्ही भांडवल किती पण गुंतवा, जर तुमचा जर उत्पन्नाचा भाग वाढत असेल तर भांडवल वाढवणं शहाणपणे आहे का वेडेपणे? तुम्ही 20 लिटरची गायच्या ठिकाणी 30 लिटरची गाय आणता, 5 लिटरच्या म्हशीच्या ठिकाणी 10 लिटरची महाग म्हैस आणता. का आणता? दूध वाढवण्यासाठी. इथं नुसतं मिल्क चार्जर वाढून दूध वाढणार आहे ते नको तुम्हाला. मी किती वेडेपणा आहे, म्हणजे तुम्हाला कळत नाही नेमकी आपल्याला काय करायचं आहे ते. साध्य समजलं पाहिजे तुम्हाला. कळलं का तुम्हाला? आपल्या शेतीमध्ये 1 एकर तुम्ही काय करता, कांदे जास्त निघावा, चाळा भरावा म्हणून तुम्ही 2 एकर कांदे करता. मी तुम्हाला 1 एकरमध्ये 2 एकरचे कांदे काढून देतो. काय गरज 2 एकर करायची? 2 एकरचं भांडवल तुम्ही 1 एकरला गुंतवा ना. 2 मशीनचं 4 मशीनचं खाद्य किंवा जे मिनरल मिक्सचर आहे तेवढा खर्च तुम्ही 2 मशीनला करा, तेवढंच दूध निघेल. मग स्वस्त आहे का महाग आहे? आणि वरून तुमची म्हैस कशी टकाटक आहे की नाही, असं आहे. म्हणून 4 पडावा म्हणून औषध आहे 200 ml किंवा 250 ml, तर 200 रुपयाला भेटते. तर जशी का व्याली ना गाय तर म्हैस तर तसंच तिला पाजावं लागतं. बरोबर. 95 रुपयाची किंवा 100 रुपयाची जनतेची गोळी आहे. हां, आणि एका दिवसाआड कॅल्शियम प्लसच्या बाटल्या पाजाव्या लागतात 3 दिवस. म्हणजे तुम्ही गाय व्यायच्या किंवा म्हशी व्यायच्या टायमाची गोष्ट सांगताय. हां हां हां, तो खर्च 5 बाटल्या 200 प्रमाणे 1000 रुपये होऊन गेले. अरे बापरे. आणि इतकं करून जर का एक गाय किंवा एक म्हैस कॅल्शियम डाऊन झालं तर 2 काचेच्या बाटल्या म्हणजे कॅल्शियमच्या आणि 2 प्लॅस्टिकच्या मधल्या बाटल्या, अशा 4 बाटल्या जर डॉक्टरने लावल्या तर 5000 रुपये घेतात. मला असं सांगा तर ही 25 किलोची गोण 8000 रुपयाला कशी महाग आहे? महागच नाही. ही चालणार किती दिवस चालणार ही? 5 मशीनचं काम करून देते पूर्ण 3 म्हणजे 4 महिन्याचे होते त्याला. आणि दुसरी गोष्ट अशी 15 दिवस आधी जर खाऊ घातला ना तर केवढं का मोठं दानग पारडं असे ना तरी बी आपोआप बाहेर येते. त्याच्या बाहेर येऊन जातात. 4 घंट्यामध्ये पडतो म्हणजे पडतो. 50 मी 8 दिवस आधी खाऊ 15 दिवस आधी खाऊ घातला होता. 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी. आणि ज्या दिवशी जनली ना त्या दिवशी सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम. तर 4 घंट्यामध्ये ऑटोमॅटिक जार पडून गेला. तर मला डॉक्टर लागलाच नाही. तुमच्या अनुभवातून सांगताय तुम्ही? माझ्या स्वतःचा सांग, भाषण नाही होय हे. ऊस आहे सर 7-8 एकर. बरं, मी बरं. 2 एकरला सरासरी काय ॲव्हरेज तुमचं? 45-50च्या बाबा वरती बाबा नाही 45-50 तुमचा ऊस थांबला. जात. हो. तो आता आपल्याला 70-80 पर्यंत न्यायचा. आता खोडवा आहे, एक पाणी भरलंय, मग मी रासायनिक खत टाकलेलंच नाही. बरोबर. फक्त माझ्या प्लॉटला करणार आहे मी. बरोबर. सुरुवातीला. मग Very good. बाकीची दुसरी करा जी- हळूहळू करा. हां हा, तर त्याच्यासाठी फक्त डाऊट असा होता हां, की तणनाशक टाकता येईल का हे खत ओके. टाकल्यावर? पहिली गोष्ट महत्त्वाची पहा, याचा जो तण जे आहे, तण कशामुळे तर रासायनिक खतांमुळे, तर लक्षात ठेवा. तुम्ही रासायनिक खत टाकलं नाही किंवा शेणखत टाकलं नाही मार्केटमधलं तर मुळातच तण येणार जास्त नाही येणार, जे आहे ते कमी होईल. तुम्हाला जर दिसलं तर सॉईल चार्जरचा वापर काय करायचा, एका पंपाला साधारणतः म्हणजे पाठीवरचा पंप जर असेल तुमचा 15 लिटरचा तर एका पंपाला साधारणतः तुम्ही
असं समजा की 750 ml 500 ml ते 750 ml काय घ्यायचं सॉईल चार्जर आणि ते त्याच्यावर काय करायचं लहान रोपाच्या वेळेसच फवारून द्यायचं तुमचं तण जागेवरच थांबून जाईल. माझ्या खोडवा आहे सर आता. अच्छा नाही खोडवा जरी असला तर तुम्ही फुटवा येईल ना तर काय करायचं एका पंपाला 1 लिटर सॉईल चार्जर घ्यायचं तुम्ही बेसल डोस टाकणार आहे बेसल डोस टाकल्यावर तुम्ही सॉईल चार्जर तर सोडणारच आहे परंतु पाणी भरलं सॉईल चार्जर सोडून का वरून दुसऱ्या पाण्याच्या वेळेस त्याला वरून पाणी दिलं की एक सॉईल चार्जरने दाट काय करायचं फवारून घ्यायचं आणि हे फवारी 2 वेळा घ्यायची. तुमचं खत एवढं खतरनाक लागू होईल आणि माती एवढी भुसभुशीत होईल तुमची आणि त्याचबरोबर सगळ्यात मेन फायदा तुमचा तण जागेवर थांबून जाईल. कारण तणाला सॉईल चार्जरने काय होते त्याला कार्बनिक लेवल वाढते त्याची आणि कार्बन लेवल वाढल्यावर त्याला पहिलं काय करावं होतं थांबावं लागतं काही दिवस मग ते थांबून घेतं काही दिवस आणि थांबल्याबरोबर पिकाची ताकद वाढते आणि पिकाची ताकद वाढली का तण त्रास देत नाही. आपल्या लक्षात घ्या SCD वैदिक काय म्हणतं आपल्याला कोणत्याही जीवाला मारायचं नाही. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःख भागवत. आपल्याला कुठल्याच जीवाला दुःख द्यायचं नाही. आपल्याला म्हणजे त्या तणालाही दुःख द्यायचं नाही किडीला नाही थ्रिप्सला नाही माव्याला नाही त्या हुमणी आळीला पण त्रास द्यायचा नाही त्या नेमॅटोडला पण त्रास द्यायचा नाही. मग काय करायचं आपण आपल्या पिकाला स्ट्रॉंग करायचं. लक्षामध्ये पिकाला स्ट्रॉंग केलं तुमची आळी त्रास देत नाही हुमणी पीक सोडून सगळी दुनिया खाईल पण तुमचं पीक नाही खाणार जरी असली तरी. बरोबर आहे ना. नंबर 2 नॅमॅटोड तुमचं पीक सोडून सगळा तणाव येईल पण तुमच्या पिकावर नाही येणार. तुमच्या किडी रोग थ्रिप्स मावा तुडतुडा मिलीबग सगळ्या तणावर येईल बांधावर येईल पार सगळ्या पण पिकात नाही येणार कारण तुमचं पीक काय झालं असेल स्ट्रॉंग. म्हणून अशा प्रकारे आपण सर्वांनी जर SCDचा बेसल डोस स्ट्रॉंग दिला आणि सॉईल चार्जर तुम्ही जर व्यवस्थित फवारलं आणि सर्वात महत्त्वाचं अमृत जलचा वापर तुम्ही जर रेग्युलर केला तर आणि ते पाण्याने तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये पिकांना फवारणी करा. त्या पाण्याने तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ड्रिंचिंग करा त्याच्याबरोबर सॉईल चार्जरचं. तुम्हाला सांगतो तुमचं पीक कधीच सुकणार नाही बरं का. सिलिकॉन नाही सिलिकॉन फक्त कवर आहे पावडर लावणे हे डायरेक्ट संत्रा मोसंबी खाणं आहे म्हणजे ते पाणी जिवंत एवढं होतं बरं का साहेब. ते त्या पानामध्ये तुम्ही जर फवारलं बरं का तर ते पानं जे आहेत ना ते पानं असे तजेलदार होतात का ते आरशासारखी चमकतात पानं लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाची पानं करपणार नाही रोग येणार नाही त्याचा वापर करा आणि मस्तपैकी शेतीचा काय घ्या आनंद घ्या. ओके धन्यवाद. ओके धन्यवाद. चलो यस